नमस्कार. मी रामेश्वर भद्दर, दैनिक मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील आई येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त धाराशिवचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. फार मोठी यात्रा, लाखो लोक इथे येतात. चुनखडी गोळा करायचा कार्यक्रम, असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. पहा काय म्हणतात पालकमंत्री. श्री येडेश्वरी चैत्र यात्रा महोत्सव 2026 हे चालू होते आणि सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. येडेश्वरी देवीच्या पवित्र चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या आराध्य दैवत असलेल्या आई येडेश्वरी देवीच्या यात्रेला आपल्या राज्यात विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असं महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात आणि आपल्या श्रद्धेची प्रचिती देतात. ही आपल्या परंपरेची मोठी ताकद आहे. यात्रेच्या काळात सर्व भाविकांना सुरक्षित, सुखद प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं विशेष बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अधिक बस सेवा देण्यासाठी आणि योग्य व्यवस्थापन होण्यासाठी ज्या ज्या सुविधांची उपलब्धता करावयाची ती सगळं करण्याची जबाबदारी ही एसटी महामंडळाला दिलेली आणि प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे. भाविकांनी यात्रेदरम्यान शिस्त पाळून स्वच्छतेची काळजी घेऊन तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून ही यात्रा अधिक यशस्वी करावी असे मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला आवाहन करतो. आई येडेश्वरी देवीच्या कृपेनं सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच मनपूर्वक सर्वांना प्रार्थना. परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय येडेश्वरी माता. लातूर शहरात हनुमान जयंती निमित्त उत्साहात जन्मोत्सव, सेंट्रल हनुमान मंदिर, हनुमान चौकातील तपस्वी हनुमान मंदिर, शहरातील ठिकठिकाणी हनुमान मंदिर, विराट हनुमान मंदिर येथे झाला. लोकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या आणि प्रसाद घेतला. IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मातोश्री अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता बीड जिल्ह्यातील तारसोना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज हनुमान जयंती निमित्त लातूर तालुक्यातील सलगरा येथील जागृत हनुमान मंदिराला जीप सदस्य महादेवराव सोळंके यांनी 11 तोळे सोन्याचा मुकुट चरणी अर्पण केला. वाहिला, ज्याची किंमत 19 लाख रुपये आहे. लातूर तालुक्यातील हे खूप मोठं जागृत देवस्थान असून अनेकांनी आपल्या नवस्फूर्तीसाठी साखर वाटली, कोणी दंडवत घातलं, तर गव्हाणे नामक एका व्यक्तीने देवाला मूल होऊ दे मला म्हणून नवस केला आणि त्याने ही साखर वाटली. MSRDCचे उपाध्यक्ष व MD श्री अनिल कुमार गायकवाड यांनी सलगरा येथे स्वर्गीय देवीदास गुरदाळे मामा यांच्या स्मरणार्थ 92 फुटी घाट, जेथे अस्थि विसर्जन, गणेश विसर्जन, धोबी घाट व महादेव मंदिर बांधण्यात येणार असून तेथे भूमिपूजन केले. या ठिकाणी आकर्षक गार्डन ही उभा करण्यात येणार आहे. यावेळा माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या
सभागृह 20 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सभागृहाचं उद्घाटन ही झालं। यावेळा जीप सदस्य महादेव साळुंके, हरिभाऊ गायकवाड यासह अनेक लोक उपस्थित होते। हो, आपण म्हटल्याप्रमाणे सलगराला आपण खासदार असताना बरंच दिलं, पण तो खासदार नसतानाही आम्ही 92 फुटाचा घाट या ठिकाणी बांधून देत आहोत आणि आपण तालुक्यात असा उल्लेख केला, पण तो तालुक्यात नाही तर अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या घाटाची व्यवस्था नाही आहे। अगदी त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा घाट, कारण सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर इरिगेशनचे दोन या ठिकाणी त्या घाटाचं काम बघणार आहेत, खानापुरे साहेब आणि गवळी साहेब। त्याच्यामुळं अगदी टेक्निकल कुठली बाजू न ठेवता अतिशय सुंदर असा घाट तर होणारच आहे, परंतु त्या ठिकाणी स्मशान घाटामध्ये महादेवाचं मंदिर असतं म्हणून त्या ठिकाणी मोठं शिवलिंग पण त्या ठिकाणी सुंदर असं बसवण्यात येणार आहे आणि गार्डन पण म्हणजे अतिशय सुंदर, लोक आवर्जून सलगराला आले पाहिजेत अशा पद्धतीचा घाट मामाच्या नावाने या ठिकाणी सेवाकुंड साजरे करत आहे। सेवाकुंडनी अण्णाच्या 62व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये 62,000 वृक्ष दिले। या गावात आल्यानंतर असं वाटतं की हे खूप वेगळी ऊर्जा या गावामध्ये मिळते। पहिल्यांदा आता सुदेवने सांगितलं की जेव्हा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आमचे सासऱ्यांच्या देहांत झालं त्यावेळेस अस्थि विसर्जनासाठी आम्ही फिरत होतो पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये। सुनील माझ्यासोबत होते, हरिभाऊ होते, मकबूल वरांडीकर होते। मी बऱ्याच ठिकाणी पाणी केली की विसर्जन कुठे करायचं, बऱ्याच जणांनी कल्पना मांडली की आपण बाहेर कुठेतरी करूया, म्हणजे बिदरकडे जाऊ किंवा पंढरपूरकडे जाऊ, म्हणजे जिकडे नदी आहे जिथे पाणी आहे तिथे जाऊ, असं बऱ्याच जणांनी कल्पना मांडली। तर आम्ही असं ठरवलं होतं की लातूर जिल्ह्यातच आपण करूया। ते सर्व करून असं हरिभाऊनी सुचवलं की आमच्या गावी एकदा येऊन पहा। मग आम्ही शेवटी रात्री उशीर झाला होता तरी इथे आलो, अंधारात आलो आणि पाहिलं त्यावेळेस पाण्याचा मोठा साठा या ठिकाणी होता आणि मग या ठिकाणी विसर्जन करायचं ठरवलं। आणि त्यावेळेस रेणापूर तालुक्यात बुधवारी रात्री गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। गरसोळी, पळशी, मोरवड, खानापूर, काळेवाडी, टाकळगाव, बिटरगाव आदी भागात या अतिवृष्टीनं अवकाळी पावसानं नुकसान केलं। माजी नगराध्यक्ष विक्रमसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसाचा धमाका फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअपवर होता। संध्याकाळी 7 वाजल्यापासून सेलिब्रेशन इव्हेंट रिसॉर्ट गोजमगुंडे यांच्या या रिसॉर्टवर सायंकाळी 7 वाजता हास्यकवी संमेलन ठरलं आहे। पंडित अशोकजी नागर इंदोर आणि आंतरराष्ट्रीय मंच संचालक तथा हास्यकवी साबिया असर भोपाळी ह्या शृंगार कवी उपस्थित राहणार आहे। राजराजेश्वर भगवान परशुराम जयंती निमित्त सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं यावर्षी अक्षय तृतीयाला संपन्न होणार असून व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली। संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे शुक्रवारी 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात व्याख्यान आयोजित केलेलं आहे। नांदेड जिल्हा परिषद व अन्य विभागाने वेळीच निधी वितरित न केल्यामुळं 23 कोटी रुपये व्यापगत म्हणजे परत गेली आहेत। या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असली तरी नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा पालकमंत्री अतुल सावे मात्र बेखबर असल्याचे समोर आले आहे। दरम्यान
महाराष्ट्रात प्लॅनिंग ऑफिसरच्या टक्केवारीने त्रस्त जनता असल्यामुळं कदाचित हा निधी वाटप झाला नाही की काय अशी ही चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. मदर टेरेसा ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलीच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने सानिका खांडरे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या विरहात वडिलांनी तासभरात मृत्यू कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन कासिम मिछलकर यांचे निधन झाल्याचे कळताच त्या दुःखात त्याचे वडील कासिम लालासाब मिछलकर यांचे देखील निधन झाले. भोकर जिल्हा नांदेड रस्त्यावर भुसी येथे दिवसा 23 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. आदित्य डबेवाड अशा मयत युवकाचे नाव आहे. त्याला अभिजित कल्याणकर व अन्य एकाने भर रस्त्यावर चाकूने मारहाण केल्याचं वृत्त आहे. शेतकरी नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी बैठकीला दिल्लीकडे रवाना झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात गुरुवारी जागतिक स्वमगनता दिवस साजरा करण्यात आला. कयाधू नदीतील पाणी बोगद्याद्वारे इसापूर धरणात वळविण्याचे काम सुरू असून या कामाला विरोध म्हणून गुरुवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरी समोर आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात साधना सप्ताह राबविण्यात यावा यासाठी जिल्हा परिषदचे CEO विवेक गायकवाड यांनी 5ही पंचायती समितीद्वारे व्हिडिओना उपक्रम राबवण्याचं सांगितलं आहे. हिंगोली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपनयन सोहळा 16 जून रोजी होणार असून याची नोंदणी करण्याचं आवाहन केलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागाचे नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या वडील दत्तात्रय राजेसाहेब यांचे निधन झाले. आज मुळज तालुका उमरगा येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले. यावेळा संताजी चालुक्य, अभय चालुक्य, नितीन काळे, माधव पवार, राहुल पाटील, श्रीकांत मनियार होते. उमरगा तालुक्यातील माडज ग्रामपंचायतच्या इमारतीच्या बांधकामासाठी ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून 40 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भूमिपूजन केले. धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे तिरंदाज श्रवण जमादार, स्वराज जाधव व अवनी घोडके यांचा विविध गटातून स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. धाराशिव शहरात डीजेवर कडक कारवाई करण्याचं जाहीर करण्यात आलं असून शहरातील पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी सांगितलं. महसुली वसुलीत मध्ये धाराशिव मध्ये धाराशिव तालुका अव्वल ठरला आहे. जमीन महसूलमध्ये तब्बल 143% उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. तर मित्रहो, मराठवाडा नेता बातमीपत्रात आमचा कायमचा प्रयत्न अधिकात अधिक बातम्या स्थानिक गाव पातळीवरच्या या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर कृपया आपण बातम्या शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मराठवाडा नेता यूट्यूब. पुनश्च सर्वांचे धन्यवाद.